तर याची मजा बघा बघा चालतो का बघा असा हे बघा याच्यामुळे असं चालतोय. वेटरची नोकरी करून 8 वर्ष झाली त्याच्यानंतर ही आता आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो तुम्ही सर्व ठीक असाल. आज आहे 31. आम्ही सगळे बाहेर निघालो आहे. आता पूर्ण पब्लिक जमलेली आहे इकडे माझ्या मागे बघायचं. आता आम्ही आलो आहे कामोट्यामध्ये. निघालो कळव्यातनं तेव्हा जरा घाईत होतो. पेट्रोलपासून अगदी सगळं कामं होती त्यामुळे ब्लॉग शूट करायला भेटलं नाही मला. सो आता थांबलो हर्षल दादाला भेटतो आहे कारण तो ह्या प्लॅनमध्ये नाही आहे आता. कॅन्सल झालं आहे त्याचं जरा. तर त्याच्या इथे आलो आहे त्याला भेटतो आहे मग नंतर इथनं कटिंग करू. आणि आम्ही चाललो आहे एवढा कळालं असेल थंबनेल आणि याच्यावरूनच पावनालेकला जातो आहे. 2018ला गेलो होतो पावनालेक पण तेव्हा ब्लॉग नव्हता केला. तर ही फर्स्ट टाईम असेल माझा पावनालेकला. आता तिथे जाऊन तुम्हाला दाखवीनच पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे त्यांचे प्लेस. तर भरत आहे आपल्याबरोबर आहे. हर्षल दादा तर नाहीच आहे पण त्याला भेटायला आहे. प्रथमेश कौस्तुभ वाचणारच आहेत. आणि प्रशांत आणि सुमित लाड आहेत. हे असे तिघंजणं चिपळूणवरून आलेत. ते कालच रात्री आले होते इथे आणि आज निघालेलं आहे. तर आता दुपारचे वाजलेत 1:45 काहीतरी झालेलं आहे आणि 4ची एंट्री आहे तिथे. जाऊन थांबू खायला वगैरे तेव्हा मग पुन्हा भेटू. आता हर्षला तुम्हाला भेट करू देतो पुन्हा एकदा. काय मग प्लॅनमध्ये आला नाही काय जरा त्या टायमाला मार्ग नंतर बघू. घेऊन जाऊ. नेक्स्ट प्लॅन माहिती आहे ना फेब्रुवारी जानेवारी तिकडेच जायचं होतं आपल्याला. बघा सुमित लाड. हे दादा बोल येडे. सुमित लाड दादा अरे त्यांचे कौस्तुभ इकडे प्रशांत दादा 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 हर्षल दादा. A few hours later. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे खंडाळा घाटात. खाली खोपोली गाव मस्त हे जाशील हे बघा मित्रांनो असं असं करतात. इला दलिंदस ये बड़ी अच्छी बात कही आप. सगळे आलेले आहेत इथे. आपली गाडी इथे थांबवली आहे. इथे थांबवली कारण इथे सावली वगैरे आहे मस्त इथे झाडाच्या इथे. बाकीचे इथे ऊन आहे पूर्ण. हेल्मेट वगैरे काय काढलं लगेच निघायचं फक्त जस्ट कॉल घेतला. आणि इथे निलेशला कॉल करून निलेशला बघू तो येतो आहे नाशिकवरून. तर त्याला एकदा कॉल करून विचारतो कुठपर्यंत पोहोचतो. सीन पण एन्जॉय करूया ना जसं आपल्याला काहीतरी पाहिजेच ना ब्लॉग पुरतं कंटेंट. थांबलो इथे हाय काय तुझ्यापर्यंत काय ना. ओके जेव्हा झाला वाटतं मला पण पाणी पाहिजे जरा. A few hours later. तर मित्रांनो आम्ही आता इथे पोचलो आहे 4:45 वाजता पोचलो इथे. आणि पावनालेकवर आमच्या स्पॉटवर आहे. आणि बघू शकतो मागे तिथे टेंट आहेत माझ्या. इतके असे सारे टेंट लावलेले आहेत इथे. आणि वरतीसुद्धा आहे तो भागसुद्धा तो यांचाच आहे. इथे नाश्त्याचं वगैरे आहे. जेवणाचं वगैरे आय थिंक संध्याकाळी तिथेच असेल. आणि बार्बिक्यू बघूया कुठे देतात. संध्याकाळी इथेच देत आहेत की वरती देतात ते माहीत नाही आता ते कळेल पुढे. आणि इथे बोटिंग वगैरे पण आहे ह्या साईडला. माझ्यापैकी भरपूर जण तुम्ही येऊन गेलाच असाल पण कसं आपण वेगळ्या स्पॉटवर आलो आहे म्हणजे वेगळ्या कॅम्पिंगला आलो आहे. तिकडे कॅम्पिंग आहे. प्रत्येक ठिकाणी कॅम्पिंग हे तुम्हाला माहितीच असेल. सो आम्ही ह्या कॅम्पिंगवर आलो आहे ह्यावेळेला. आणि हा आमचा दुसरा टाईम आहे येण्याचं. 2018ला आलो होतो त्याच्यानंतर आता आलो आहे. इथं खाली फोटोशूट वगैरे चालू आहे. पब्लिक खाली गेलेली आहे. इथे बघू शकता नाश्ता वगैरे दिला आहे. नाश्ता वगैरे चालू आहे. आमचे हे 2 टेंट आहेत. 4 जणांचे 2 टेंट आहेत. हे समोर दिसत आहेत ते. आधी तिथे लोकेट करून दिलं होतं पण आम्ही इथे चेंज करून घेतलं शिफ्ट केलं. आणि इथे वरतीसुद्धा आहेत. ह्या साईडलासुद्धा इथे DJ सुद्धा आहे. आपला भरत इथे उभा आहे. आणि इथे आपल्याला स्पॉट बघायचं असेल लोहगड आहे. तुंग फोर्ट आहे समोरच. आणि इथे सनसेट होईल आता. आणि इथे आहे एकोना किल्ला. प्रथमेश कौस्तुभ यायचे बाकी आहेत ते मागेच राहिले होते. आमच्या जवळपास अर्धा तास झाला आहे आम्हाला इथे होते अजून येत आहेत. तर ते आले की मग आम्ही आता ह्यांचा पुढे जायचा विचार चालू आहे. हां बा बॅग आतमध्ये ठेवतो आणि आम्ही जातो इकडे फोटोशूटला. हेल्मेट पण आत टाक ना.
एवढी स्पेस आहे आतमध्ये. 4 जण झोपतील बोललाय तो. आता बघूया, एकात 4 एकात 3 असे करून देतो. सामान इथे ठेवलेलं आहे आमचं. तर जाऊन बघतो इथे फोटोशूट करूया जरा. बोलताय सनसेट होण्याआधी जायला पाहिजे. चला, भरपूर जण पुढे गेलेत तसे पण. मस्त आहे सीन आहे बघा. ते आता स्लो चालू केला आहे. हा चालू केला की तिकडचा चालू आहे माहीत नाही, पण आवाज येतोय. हा नसेल वाटतं अजून, म्हणजे लाईट वगैरे ते पेटलेली आहे. चला जाऊया पुढे. मस्त आहे, सनसेट होतोय. थोड्या वेळातच होईल. इकडे आहे डॅम, ते दिसते तुम्हाला. त्या साईडला डॅमच आहे. मस्त मस्त. A few moments later. कारण याची मजा बघा. बघा चालतो का बघा. हे बघा याच्यामुळे असं चालतोय. मित्रांनो, हे पहिल्यांदाच आहे, त्यामुळे काय एवढं मोठं टेन्शन घेऊ नका. हॅलो पाहुणा. वेटरची नोकरी करून 8 वर्ष झाली, त्याच्यानंतर ही आता आहे. अमित लाड दादा म्हणजेच आणि प्रथमेश आणि कौस्तुभ पोचलेले आहेत फायनली. आणि आमचे फोटोशूट झाले आहेत तिथे काढून मगाशी. इंस्टाग्रामवर लवकरच बघाल. पाणी बॉटल पण ती इथली पाणी द्या आपले. हो प्लीज, सर्विस. A few hours later. मित्रांनो, आपला सनसेट वगैरे झाला आणि आता इथला नजारा बघा. DJ वगैरे सुरू झालेला आहे आणि इथे आपले तुंग किल्ला मस्त आहे की सनसेट दिसतोय. आणि खाली बघा, तर प्रथमेश बसला आहे आणि इथे सुमित लाड झोपलेले आहेत. कौस्तुभ आहे इथे आणि आपल्याला बंटी आणि भरत तिकडे गेले कुठेतरी. आणि दादा असते की दगडावर कातळावर झोपलाय. मित्रांनो, इथे एक कंदील उडवला जातो. एक मुलगा कंदील उडवतो इथे. पण इथे आता वारा नाही, त्यामुळे तो खाली येतोय. हवा तेवढा वारा नाही आहे. फ्लॉप जाणार, प्लॅन फ्लॉप जातोय वाटतं. पाहिजे तेवढा वारा नाही मित्रा. आणि तुम्ही आता बघाल रात्रीचं कसं दिसतं इथे. मगाशी दाखवलं पण आता आतून दाखवतो तुम्हाला. पूर्ण इथे DJ लाईट्स चालू आहे सगळीकडे. लेक साईड सगळे तेच आहेत, सगळीकडे तेच चालू आहे. आणि आता आम्ही आतमध्ये आलो आहे. थोड्या वेळाने बार्बिक्यूचा टाईम होईल 8 ते 9 वाजता. थांबा. तर मित्रांनो, इथे आपल्या बाजूलाच बसले आहेत बरं. तुम्ही कुठून आहात? आणि तातवडे. तातवडे पुण्यातलेच म्हणजे आपण पुण्यातलेच आहे ते मित्र. इथे बसलेत. फॉलो करा सगळ्यांनी. चला येतो आम्ही जरा. तर आता नवीन सबस्क्रायबर झालेले इथे. आता बघूया पुढे जाणार. आता बार्बिक्यू 8 ते 9चं टायमिंग आहे, त्यामुळे तेव्हा भेटू. आणि तिथे जातो आता जरा बसायला. त्या साईडला चार्जिंग वगैरे स्पॉट तिकडे आहे. तो आम्हाला चार्जिंग नाही केलं तर तुम्हाला ब्लॉग शूट करणार ना. तो दादा इथे चेंज करतो आतमध्ये. टी-शर्ट मी चेंज करून झालं आहे, बघू शकता. आणि आता आवाज येईल की नाही माहीत नाही, कारण इथे DJ वगैरे चालू आहे. तेव्हा इथे DJ. मित्रांनो, आता बार्बिक्यू वगैरे, बार्बिक्यू नव्हता ॲक्च्युली. व्हेजमध्ये पनीर चिली होती आणि चिकन चिली होती. नॉनव्हेजमध्ये बार्बिक्यू नव्हतं इथे. सो आता ते खाऊन झालं आहे आमचं. ते दाखवलं नाही कारण मला तरी पर्सनली टेस्ट वगैरे आवडली नाही मला. नॉनव्हेज खाणाऱ्यांना पण आणि व्हेज खाणाऱ्यांना पण. आणि आता DJ सुरू झाला आहे, त्यामुळेच माझा आवाज येत नाही. इकडे DJ सुरू आहे. पब्लिक पूर्ण दैंगाणा घालते बघा. अर्धी पब्लिक जरी तिथेच जमले DJच्या इथे. आमचा टेंट तिकडे खालती आहे. पावना लेक लिहिलं आहे ना, त्याच्या खालीच आहे टेंट. तर आता आम्ही इकडे बसलो आहे चार्जिंगसाठी. हे बघा आपल्या इकडे फिल्टर बसले, सगळे गप्पा मारत आहेत. निलेशसुद्धा आलेला आहे. जवळपास इथे 120 टेंट लावलेत आज 31साठी खास. नाहीतर नॉर्मली 40 ते 50 टेंट असतात डेली. तुम्ही मध्येच आला तर विकेंडला वगैरे. पण आता 31 आहे म्हणून 120 इथे
लावलेले आहेत. पण जेवण तरी मला काय पर्सनली आवडलं नाही इथलं कोणाला. तो आता बघूया कसं काय. निलेश घुगे आलेले आहेत. आता जरा गप्पा गोष्टी चालू आहे तिथे. नंतर जेव्हा 12 नंतर जेवणार आहे तेव्हा मग परत शूट करतो. तोपर्यंत आता हेच चालू आहे सध्या, त्यामुळे तेच काय दाखवू ना. तो आम्ही आता जरा गप्पा मारतो मग भेटतो. तर मित्रांनो आम्ही आता इथे जेवायला बसलेलो आहे. 12 वाजेची वाट बघत होतो आणि मंगळवार गेलेला आहे आणि आता नॉनव्हेजवर तुटून पडणार आहे आम्ही. मंगळवार होता म्हणून आम्ही थांबलो होतो. सगळे बरं आहेत सगळे. यांचा मंगळवार नसतो या दोघांचा. बाय द वे हॅपी न्यू इयर टू यू. हा व्हिडिओ थोडा लेट येईल पण सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नाही खाण्यात बिझी आहे. भेंडी गेलं न्यू इयर उडत. माहोल बघा गाईस. मागे फटाके फुटत आहेत आणि आम्ही आता जेवायला बसतो. असे सगळे सोडताय तिथलं. तिथे 2 गेले, त्याच्या आधी पण गेलेत काय पण मस्त वाटलं. आणि आता फटाके वगैरे झाले आणि तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर माझ्याकडून आणि पूर्ण आमच्या फॅमिलीकडून. तुमच्या आयुष्यात आनंद येत राहो. 2025 2024पेक्षा आणि मागच्या पुढील काही वर्षांपेक्षा चांगलं जाऊ ही शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि आता उद्या डायरेक्ट सकाळी चेकआउट करणार आहे 11 वाजता. तर मी तेव्हाच भेटेल तुम्हाला. डायरेक्ट आता दाखवण्यासारखं काय नाही. आता जाऊन तिथे आम्ही बसेल, जरा गप्पा वगैरे होतील आमच्या पर्सनली. त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट झोपू आणि सकाळी उठू. मला इकडचा नाश्ता तरी आपलं बार्बिक्यू तरी आवडलं नव्हतं. बार्बिक्यूच्या नावाने दुसरंच दिलं होतं बोलतं. चिली दिले होते, पनीर चिली होती आणि चिकन चिली होती. सो ते आम्हाला आवडलं नाही, खास नव्हतं एवढं. सो ते नाही, पण जेवण ठीकठाक होतं जेवणसुद्धा. मी तर बोलेन रिकमेंड करीन तुम्ही इथे येऊ नका, दुसरीकडे बघा. दुसरीकडे जरा चांगलं असेल जेवणासाठी तरी आम्हाला आवडलं नाही. आणि आता 31 आहे तर पब्लिक इथे जवळपास 120 टेंट लावलेले आहेत. पब्लिक आहे पूर्ण किचट आहे, त्यामुळे मजा पण येत नाही एवढी एन्जॉय करायला. आम्ही पूर्ण बसूनच होतो आल्यापासून. मस्त आहे की आम्ही इथे शेकोटी करतोय. आता वाजलेत रात्रीचे 2. आपला टेंट वगैरे तिकडे. ही शेकोटी झाली की आम्ही आता जाऊ झोपायला. 2:30 वाजेपर्यंत जाऊन झोपायला. सकाळी उठायचं लवकर. चला गुड नाईट. One day later. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झालेली आहे आणि 9:30 झाले, जवळपास 9:20 झालेत. आणि आम्ही उठून सगळं ब्रश वगैरे करून झालं आहे. आणि ते बघा सीन बघा सकाळचा. इकडे सगळे पब्लिक बसले आहेत येऊन. इकडे फोटोशूट चालू आहे. निलेशचा काल नव्हता म्हणून आता वगैरे बसलेत. आता निघायची तयारी चालू आहे. लवकर निघतो कारण नंतर पुढे जाऊन ट्रॅफिक लागेल. काल पण लागलं होतं आम्हाला लोणावळ्यात. तर इथे पब्लिक कचऱ्यासारखी आली आहे सगळीकडे जिथे जिथे स्पॉट आहेत तिथे सगळीकडे आले. आणि लोणावळ्याच्या पुढे जिथे गेले विला बुक्स असतील ऑब्व्हियसली, तर तिथनं सुद्धा गर्दी येते. तर विचार आहे आज लवकर निघा जेणेकरून आम्ही दुपारी 1 वाजेपर्यंत तरी पोचू घरी असे आहे. तर बघूया. आता खाली माझ्या मागे तुंग किल्ला दिसते, तुंग फोर्ट. बाकीचं धुक्यात आहेत सगळे, दिसत असेल तुम्हाला. टेंट आपल्या इकडे आहेत. पण मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करीन, आम्ही ज्या स्पॉटला थांबलो होतो समीर पावना डॅम कॅम्पच्या इथे, एवढं काय टेस्ट नव्हती जेवणाला आणि नाश्त्यालासुद्धा. पर्सनली सांगतो आहे, बाकीच्यांना पण कदाचित नसेल आवडलं. भरपूर जणांनी टाकलं होतं, फेकलं होतं. ते नासाडी जास्त दिसली आम्हाला. तर माझं सजेशन असेल तुम्हाला की हा स्पॉट सोडून कुठेही या, बाकी
कुठेही जा आजूबाजूच्या जरा चौकशी करा, रिव्ह्यू घ्या, नंतर या. जसं मी आता रिव्ह्यू देतो आहे ह्या बाबतीत. इथे राहायला जरा ठीक आहे, फक्त जेवणाच्या बाबतीत मजा नाही. सो ते जरा या मी तर सजेस्ट करेन नको आहे इथे, दुसरी डबा कुठेतरी. पण स्पॉट एक नंबर आहे. आता पूर्ण धुकं आहे मित्रांनो. फायनली आम्ही निघालो आहे, बॅगा वगैरे घेतले, आता आलो आहे बाईकची इथे. पण आता इथे बघा पूर्ण मागे हो सगळ्या हँडल लॉक आहेत इथे. आता सगळ्या लॉक आहेत गाड्या, त्यामुळे आमच्या गाड्या मध्ये अडकलेत. आता बघू जरा इकडे तिकडे ॲडजस्ट करून बाहेर काढतो आहे आणि आता इथनं निघतो आहे. की तुम्हाला अजून कुठला स्पॉट असेल जो 30 बससाठी येऊ शकतो, किंवा तुम्ही कुठे गेला असाल ह्या 30 बसला, तर मला इथे मेन्शन करा आणि सांगा कुठे कुठे चांगलं आहे. ॲटली इथलं तरी जेवण आम्हाला आवडलं नव्हतं, तुम्हाला आवडलं असेल कुठे जेवण तर आम्हाला ते सजेस्ट करू शकता. आम्ही नेक्स्ट टाईम तिकडे नक्की येऊ. अजून कुठले स्पॉट असतील तर तेसुद्धा सांगा, तिथे जाऊ. जर आम्हाला आता काहीतरी वेगळं करायचं आहे, आम्ही आता अनुभवलं आहे भरपूर क्राऊड असेल तिथं मजा येत नाही. तर आता निघतो इथनं आणि तर भेटू डायरेक्ट नेक्स्ट कुठल्या तरी अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो मी.